नमस्कार मित्रांनो, 2024 मध्ये सिनियर सिटीजन म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक नियमात मोठे बदल झाले आहेत किंवा सिनियर सिटीजन कायद्यामध्येही बदल झाले आहेत। सिनियर सिटीजन कायद्यामध्ये झालेले बदल याचा इन डिटेल व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती पोस्ट केला आहे। त्याची लिंक मी तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे। तेथे जाऊन तुम्ही सिनियर सिटीजन म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या जे कायद्यामध्ये बदल झाले आहेत ते पाहू शकता। परंतु मित्रांनो, सिनियर सिटीजनच्या ज्या काही स्कीम आहेत त्यामध्ये 2024च्या फेब्रुवारी पासून बदल करण्यात आले आहेत। तर हे बदल काय असणार आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे गव्हर्नमेंटचे असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। सो सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम मध्ये जर तुम्ही पैसे गुंतवले असतील किंवा भविष्यात गुंतवणार असाल किंवा 2024 मध्येच गुंतवणार असाल तर या स्कीम मध्ये 2024 मध्ये झालेले बदल तुम्ही समजून घेणे तितकेच गरजेचे आहे। परंतु सर्वात पहिले आपण पाहूयात की सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम म्हणजे ज्येष्ठ नागरिक बचत योजना नक्की काय आहे, कारण बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांना अजूनही या स्कीमची काहीही कल्पना नाही किंवा ही स्कीम काय आहे हे नक्की अजूनही माहित नाही। मित्रांनो, ही स्कीम सर्वात महत्त्वाची स्कीम आहे, कारण या स्कीमचा व्याजदर आहे तो पोस्टाच्या इतर सर्व योजनांपेक्षा सर्वात जास्त आहे। हे सर्वात महत्त्वाचं या स्कीमचं बेनिफिट आहे। या स्कीम मध्ये वयाची अट आहे ती म्हणजे 60 वर्ष। 60 वर्ष अट वयाची घालण्यात आली आहे या स्कीम मध्ये, सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम मध्ये। परंतु यामध्ये असेही ऑप्शन दिले आहेत की काही लोक 60 वर्षापेक्षा कमी वय असताना यामध्ये खाते ओपन करू शकतात। आता कोणते लोक यामध्ये 60 वर्ष पूर्ण नसतानाही खाते ओपन करू शकतात, म्हणजे 60 वर्षाच्या आतमध्ये असतानाही खाते ओपन करू शकतात? तर समजा तुम्ही डिफेन्स एम्प्लॉय आहात आणि तुमचे वय 50 वर्ष पेक्षा जास्त आहे आणि 60 वर्षापेक्षा कमी आहे आणि या व्यक्तीने VRS म्हणजेच वयाच्या आधी रिटायरमेंट घेतली आहे। ती कोणत्याही कारणास्तव असो, परंतु 60 वर्षाला रिटायरमेंट घेतात, परंतु त्याआधीच या व्यक्तीने रिटायरमेंट घेतली आहे, तर तुम्हाला या योजनेत खाते उघडता येते। त्यानंतर तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल तर तुम्ही 55 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त आणि 60 वर्षापेक्षा आतमध्ये जर रिटायरमेंट घेतली असेल तर अशाही केंद्रीय कर्मचाऱ्यांना या सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम मध्ये खाते उघडता येते। परंतु यामध्ये काही अटी किंवा कंडिशन्स आहेत, तर त्या कोणत्या आहेत? तर अशा डिफेन्स एम्प्लॉय किंवा केंद्रीय म्हणजे सेंट्रल एम्प्लॉय साठी या स्कीम साठी खाते उघडायचे असेल तर रिटायरमेंट घेतल्यानंतर लगेचच 1 महिन्याच्या आतमध्ये खाते उघडावे लागत होते। हा झाला अगोदरचा नियम, म्हणजे या अगोदर हा नियम होता 2023 मध्ये। आता 2024च्या फेब्रुवारी पासून याच नियमात मोठा बदल करण्यात आला आहे। तो बदल काय आहे ते आपण पाहणारच आहोत। परंतु सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमचा आणखी या स्कीम मध्ये तुम्ही एकदाच पैसे गुंतवून दर 3 महिन्याला व्याज घेऊ शकता। या योजनेत तुम्हाला 1000 पासून ते 30 लाखांपर्यंत पैसे गुंतवता येतात। तसेच हे पैसे तुम्ही 5 वर्षासाठी गुंतवू शकता। हाही कालावधी तुम्ही वाढवू शकता। हा 5 वर्ष कालावधी हा कमीत कमी कालावधी आहे आणि जास्तीत जास्त कालावधी म्हणजे हेच खाते तुम्ही पुढे 3 वर्षांनी एक्सटेंड करू शकता, म्हणजेच वाढवू शकता, म्हणजेच 8 वर्षापर्यंत वाढवू शकता आणि त्यावर व्याज कमवू शकता। परंतु याही नियमामध्ये याहीच पोस्टाच्या बेनिफिट मध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे, तोही आपण आता पाहणार आहोत। मित्रांनो, वरती सांगितल्याप्रमाणे पहिला बदल म्हणजे आता आपण पाहूयात की सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम मध्ये जे सेंट्रल एम्प्लॉईज आणि डिफेन्स एम्प्लॉय यांचा जो रिटायरमेंट झाल्यानंतर खाते उघडण्याचा 1 महिन्याचा कालावधी जो आहे तो आता
वाढवला आहे आणि तो कालावधी 3 महिन्यांचा करण्यात आला आहे। म्हणजे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम साठी अप्लाय करताना सेंट्रल एम्प्लॉईज किंवा डिफेन्स एम्प्लॉईज हे जे आहेत यांना जो 1 महिन्याचा कालावधी म्हणजे त्यांनी जर रिटायरमेंट घेतली तर लगेचच त्यांना 1 महिन्याच्या आतमध्ये खाते उघडण्याची अट होती, परंतु हीच अट आता पुढे वाढवण्यात आली आहे। याचा कालावधी वाढवण्यात आला आहे, तो कालावधी आता 3 महिने करण्यात आला आहे। ही खूप चांगलं अपडेट आहे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम मधील डिफेन्स एम्प्लॉईज आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे एम्प्लॉय आहेत त्यांच्यासाठी। त्यानंतर पुढचं तुम्हाला सांगितलं दुसरा एक नवीन अपडेट म्हणजे दुसरा एक मोठा बदल झाला आहे, तो म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचा जर कामावरती असताना दुर्दैवाने मृत्यू झाला, मग तो कशानेही हो, दुर्दैवाने जर मृत्यू झाला तर त्याच्या जोडीदाराला म्हणजे स्पाउसला हेच खाते उघडता येणार आहे। म्हणजेच त्यांच्यासाठी अट होती की 50 वर्षाच्या वरती आणि 60 वर्षाच्या आतमध्ये त्यांना खाते उघडता येत होते। तेच जर त्याच कर्मचाऱ्याचा एखादा मृत्यू झाला तर त्याच्या वैवाहिक जोडीदाराला म्हणजे स्पाउसला ही खातेही उघडता येणार आहे, तीही वयाच्या अट 50 वर्षाच्या वरती आणि 60 वर्षाच्या आतमध्ये। त्यानंतर पुढचा बदल करण्यात आला आहे ते म्हणजे खाते मॅच्युअर होण्याबाबत आहे। म्हणजेच खाते मॅच्युअर याआधी कसं होतं की जर तुम्ही खाते उघडून 1 वर्ष झाले त्या अगोदरच तुम्हाला जर पैसे काढायचे असेल आणि जर तुम्ही पैसे काढले तर तुम्हाला त्याच्यावरती कोणताही व्याज वगैरे मिळत नव्हते, परंतु आता हाच नियमात बदल केला आहे। हा नियम असा केला आहे की तुम्ही 1 वर्षाच्या आतमध्ये जरी पैसे काढले तरी तुम्हाला याचे व्याज हे मिळणार आहे, तुमची रक्कम सुद्धा मिळणार आहे। तसेच तुम्ही 1 वर्षानंतर आणि 2 वर्षाच्या आतमध्ये खाते जर बंद केले तर जमा रकमेतून तुमचे 1.5% रक्कम कापून घेतली जायची, यात मात्र व्याजाचे पैसे कापले जात नव्हते। त्यानंतर 2 वर्षानंतर परंतु 5 वर्षापूर्वी बंद करणार असाल तर 1% रक्कम कापून घेतली जायची, परंतु या नियमात ही बदल करण्यात आला आहे। यासाठी तुम्हाला कोणतीही रक्कम ही कापून घेतली जाणार नाही, तुमचे रक्कम आणि व्याज ही आता तुम्हाला मिळणार आहे। यापुढे सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे याआधी तुम्हाला 5 वर्षानंतर पुढे 3 वर्ष खाते हे एक्सटेंड करता येत होते म्हणजेच वाढवता येत होते, परंतु यामध्ये ही बदल करण्यात आलेला आहे। तुम्हाला आता हे खाते 5 वर्षानंतर पुढे 3 वर्ष आणि पुन्हा 3 वर्ष असे तुम्ही 3 वर्षाने पुढे ही खाते वाढवू शकता आणि त्यावरती व्याज हे कमवू शकता। यापुढचा महत्त्वाचा बदल आहे तो म्हणजे तुम्ही जर 5 वर्षानंतर खाते वाढवून नंतर तुम्ही 1 वर्षाच्या आतमध्ये बंद केले तर तुम्हाला त्याच्यावरती 1% पेनल्टी म्हणजे चार्जेस हे आकारले जाणार आहेत, परंतु 1 वर्षानंतर बंद केले तर पेनल्टी ही आकारली जाणार नाही, तुम्हाला आहे ती रक्कम ही दिली जाईल। त्यानंतर सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमला जो व्याजदर लावला आहे तोच व्याजदर वाढवलेल्या खात्याला मिळणार आहे। म्हणजे तुम्हाला जे खाते ओपन करताना सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमचा जो काही व्याजदर आहे तोच व्याजदर हा तुम्हाला पुढे जो तुम्ही 3 वर्षांनी जे एक्सटेंड खाते करणार आहे त्यासाठी तुम्हाला तोच व्याजदर मिळणार आहे। म्हणजे बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमचे आपण पुढे खाते एक्सटेंड करणार परंतु त्यासाठी व्याजदर तोच राहणार का? तर हो, तोच राहणार। तुम्ही 3 वर्षांनी कितीही खाते एक्सटेंड करा परंतु व्याजदर हा तोच राहणार आहे। तुम्हाला माहीतच असेल की सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमचा व्याजदर हा सध्या 8.2% आहे म्हणजेच 8.2% आहे। हाच व्याजदर हा पुढे तुम्ही 3 वर्षांनी खाते जर एक्सटेंड केले तर त्याला तोच व्याजदर हा राहणार आहे म्हणजे 8.2%। पुढचा सर्वात महत्त्वाचा बदल आहे जो की टॅक्स बेनिफिट म्हणजे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमला टॅक्स बेनिफिट काय मिळतो असा बऱ्याच जणांचा प्रश्न असेल तर टॅक्स बेनिफिट म्हणजेच जर 50,000 पेक्षा जास्त व्याज कमवले असेल सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम मध्ये तुम्ही जमा करून तर त्याला TDS कापला जाणार आहे कंपल्सरी, आणि जर 50,000 पेक्षा कमी जर व्याज कापले असेल तर तुम्हाला TDS कोणत्याही प्रकारचा कापला जाणार नाही।
म्हणजे जर 50,000पेक्षा जास्त व्याज तुम्ही त्या सेव्हिंग स्कीम मध्ये म्हणजे ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतून वर्षभरात कमावले असेल तर तुमचा TDS कंपल्सरी कापलाच जाणार आणि त्या बचत योजनेमधून तुम्ही जर 50,000पेक्षा कमी व्याज हे घेतले असेल म्हणजे एकूण मिळून 50,000पेक्षा कमी व्याज हे मिळवले असेल तर TDS कोणत्याही प्रकारचा कापला जाणार नाही। सो मित्रांनो, हे सर्वात महत्त्वाचे बदल हे फेब्रुवारी 2024 पासून सिनियर सिटीजन स्कीम मध्ये म्हणजे सिनियर सिटीजनची जी सेव्हिंग स्कीम आहे याच्यामध्ये झाले आहेत। सो जास्तीत जास्त सिनियर सिटीजन पर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, कारण त्यांनीही जर या स्कीम मध्ये पैसे गुंतवले असेल तर त्यांनाही महत्त्वाचे अपडेट समजेल किंवा अजूनही कोणी ज्येष्ठ नागरिक याच्यामध्ये जर पैसे गुंतवून व्याज मिळवणार असतील तर त्यांनाही महत्त्वाचं अपडेट समजेल। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र। भेटूयात पुढच्या व्हिडिओ समवेत। तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हेल्दी।